श्री स्वामी समर्थ. काल आजोबा डोंगराकडच्या शेताकडे गेले होते. पावसाळ्यामध्ये शेताकडे काम असो अगर नसो, भाजी घेण्यासाठी आजोबा नक्कीच आवर्जून शेताकडे जातात आणि ह्या भाज्या अशा आमच्यासाठी घेऊन येतात, कारण मला अशा भाज्या खूप आवडतात हे त्यांना माहिती आहे. मी एकदम आवडीने ह्या भाज्या खाते आणि सगळ्यांना खाऊ पण घालते. ही आहे कुरडूची भाजी. एकदम चविष्ट आणि माठवर्गीय भाजी आहे आणि चवीला तर सांगते तुम्हाला, पोकळ्याची भाजी जशी लागते ना तशीच भाजी लागते आणि तशीच बनवली जाते. या भाजीचे फायदे खूप आहेत, कारण ही भाजी किडनी स्टोनसाठी एकदम फायदेशीर आहे. कारण मूतखडा जर एखाद्याला झाला तर ही त्यासाठी खाल्ली जाते भाजी. असे माझे आजोबा मला कायम सांगतात की ही भाजी खा, म्हणजे किडनी स्टोनचा त्रास होत नाही. म्हणून मी आज तुम्हाला दाखवते की ही भाजी कशी बनवतात. भाजी डोंगराकडनं आणली असली ना तरी त्याची पानं खुडून आणली जातात, कारण ह्या भाजीला फूट जास्त येते. कारण ही वरती खुडली ना की परत आणखी एकदा बरेच वेळा आपल्याला ही भाजी भेटते. त्यामुळे ह्याचे वरचे शेंडे तोडून आणले जातात. त्यानंतर ही भाजी स्वच्छ धुवून घ्यायची. 2-3 पाण्याने धुवून घेतल्यानंतर आपण जशी पोकळ्याच्या भाजीला कशी फोडणी देतो तशा पद्धतीने फोडणी द्यायची आहे. धुवून झाल्यानंतर बारीक अशी ही भाजी चिरून घ्यायची. त्यानंतर कढईमध्ये 2 पळ्या तेल घेतलेलं आहे. तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये लसूण घ्यायचा. भरपूर लसूण टाकला ना की त्याची चव एकदम मस्त लागते. त्यानंतर 2 कांदे मध्यम असे चिरून घेतले आणि गुलाबी रंग होईपर्यंत परतवून घ्यायचे. छान असं परतवून घेतल्यानंतर त्यामध्ये चिरलेली भाजी टाकून आपण मस्त असं परतवून घ्यायचं. आणि भाजी भरपूर आणली होती आजोबांनी. भरपूर भाजी असली ना दुसऱ्या दिवशी मी वेगळी कोणती तरी भाजी बनवते, कारण अखंड महिना मला भरपूर रानभाज्या मिळतात आणि सगळ्या प्रकारच्या रानभाज्यांचे व्हिडिओ मी तुम्हाला दाखवणार आहे. आणि मी तुम्हाला डायरेक्ट जाऊन शेतामध्ये मी भाजी कशी घेऊन येते हे तुम्हाला व्हिडिओमध्ये एक दिवस दाखवून देते की मी कशा प्रकारे आमच्या शेतात कोणत्या कोणत्या भाज्या आहेत. अर्धा चमचा हळद आणि 2 चमचे लाल तिखट टाकले. चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं. ह्या भाजीला मीठ कमीच टाकायचं, कारण खूप खारट लागते ही भाजी. जर मीठ जास्त झालं तरी भाजी खूप खारट लागू शकते. त्यानंतर ही भाजी ना अशीच बनवली जाते, पण आमच्या घरी सगळ्यांना ही भाजी कूट टाकून केली की खूप आवडते. शेंगदाण्याच्या कुटामुळे त्याची चव वेगळीच लागते. त्यामुळे आम्ही ह्या भाजीमध्ये शेंगदाण्याचा कूट टाकते. छान असं मस्त मिक्स करून घ्यायचं. चवीला एकदम भारी लागते आणि भाकरीसोबत तर अप्रतिम लागते. तुम्ही नक्की ट्राय करा. तुम्हाला जर रानभाजी मिळत असेल तर, व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा. ओके, बाय.